यानंतर सामना गावदेव वडगर. थोडासा नक्कीच शेड्यूलमध्ये चेंजेस आहे. गावदेव वडगर संघाने कुठे जायचं नाही. गावदेव वडगर आणि या सामन्यातील विजय संघ हा पुढील सामना असणार आहे. स्ट्रायकर फलंदाज प्रीतम पाटील. तर नॉक स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीक पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय ब्लॅक डायमंड डुंगे सर्वेश पाटील. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय समोर खेळला अगदी 20 सेपमध्ये सिंगल धावेसाठी. प्रीतम ऑफ द मार्क. सिंगलने अकाउंट ओपन होतोय न्यू सिद्धार्थ अंजूर या संघाचं. अंजूर संघ आपण बघतो या हंगामामधील पहिली स्पर्धा खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. सर्वेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील चेंडू राईट मोर द स्टंप. इथे मात्र सुरेख फटका अगदी इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉईंटच्या डोकून चेंडू निघून जाईल बॅकवर्ड डीप बाउंड्रीज मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. पाहायला मिळतोय स्विच इट. संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. चौकाराने स्वतःचं अकाउंट देखील त्याने ओपन केलेलं आहे. इथे मात्र मिस्टाईन फटका या झेल होण्यासारखी संभावना तर नाही, मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. कॉलिंग तिथे पाहायला मिळत नाही. आमचे एक्सपर्ट स्कोरर नंदू पाटील मॅन पासून सुरे आमचे रजा घेताना. संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. इथे मात्र आपण बघतोय दिशा फरकटतोय गोलंदाज पंच दिनेश भांबरे सरांच्या हात समांतर धाव मिळते वाईट चुपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावेचं देखील अकाउंट ओपन आहे. धावसंख्या 8 वर पोहोचते. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना आपण पाहतोय न्यूझीलंड अंजूर विपक्षीय भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हर्ष पाटील याचा अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आपल्या संघासाठी 2 धावांचं त्यांनी संरक्षण देखील केलेलं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय अंजूर संघाची दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि हे आपण पाहू शकता स्लॉप दोन संघाने गाजवला होता आणि 2 संघ आता सुपर संडे मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील.
सुपर परफॉर्मन्स देखील पहिल्या दिवशी या दोन्ही संघाने केलं होतं. सर्वेश पाटील यांचे बंधू स्वप्नील पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सामोरे जाईल फलंदाज प्रीतम पाटील. प्रतीक पाटील आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानामध्ये सलामीची न्यूझीलंड अंजूर संघाकडून. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय या 4 धावांसाठी. दोन्ही फलंदाजांना 19 धावा धावल्याकडे झाले जातात. आज पहिल्या सामन्यामध्ये 14 मानकुळी संघाने जांधराचा खारपाव संघाला पराभूत केलं होतं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये गावदेव वडगर संघाने जवानमन्ना सारंगाव संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. इथे मात्र सुरेख फटका, चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जातोय या स्ट्रेट लॉंग ऑन चेवरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. क्वार्टर सेंचुरी या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र रिव्हर्स स्वीप. अखेर चेंडू अडवला जातोय या. एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय धनाजी पाटील, जे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह सदस्य देखील आहेत आणि या चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. अगदी संपूर्ण लेखाजोखा नक्कीच कालच्या दिवसाचा देखील त्यांच्यापासून आपल्याला मिळाला होता. इथे मात्र जागेवरून खडे खडे चेंडूला फेकून दिलेला आहे या गावकडे रिझनच्या वरून सीमापार षटकार. बत्तीस धावा आक्रमण पाहायला मिळते या षटकामध्ये. स्वप्नील पाटील याचं महागडं षटक, खर्चिक षटक सध्या सुरू आहे. फुल केलेल्या चेंडूला फुलचा फटका, मात्र प्रोटेक्शन पाहतोय मेडिकल रिझन मध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने घ्या वाढते आणि घ्या दुसऱ्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा होतोय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाची समाप्तीनंतर न्यूझीलंड अंजूर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 33 धावा. 33 घ्या विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर आज 20 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवसात जर विचारलं तर आजच्या दिवशी मित्रांनो 1948 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिका संघाला शेवटच्या चेंडूवर पराभूत करून कसोटी विजय साजरा केला होता आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला संघ असा ठरला होता ज्याने कसोटीतील शेवटच्या चेंडूवर विजय साजरा केला होता. आजच्या दिवशी 1959 मध्ये भारताचा गोलंदाज जेसूभाई पटेल यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध गोलंदाजी करताना 69 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स अटकावले होते आणि अनिल कुंबळेच्या 10 विकेटच्या अगोदर ही भारतीय संघाकडून कुठल्या गोलंदाजी सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. आजच्या दिवशी आपण जर बघितलं तर 1983 मध्ये डॅरेन सेमी याचा जन्म झाला होता, जो वेस्ट इंडिजचा संघनायक ज्याने 2 T20चे विश्वचषक आपल्या संघाला जिंकून दिलं होतं आणि T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे.
आणि आजच्या दिवसा विचार केला तर 2001 मध्ये टीम इंडियाचा गोलंदाज लेग स्पिनर अनिल कुंबळेने इंग्लंडच्या मॅथ्यू होगार्डला बाद करून कसोटी विकेटचं त्रिशतक देखील साजरं केलं. म्हणजे 300वा विकेट मॅथ्यू होगार्डच्या रूपाने त्याने बाद केला होता. या आजच्या दिवशी 20 डिसेंबरच्या क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी. हर्ष पटेल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगली सुरुवात हर्ष पाटील करताना. मागील षटक खूपच महागडं ठरलं होतं स्वप्नील पाटीलचं, ज्या षटकामध्ये त्याने तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. हर्ष पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. उंचच उंच आणि लांबच लांब. मेडुकेच्या वरून षटकार. एकोणचाळीस धावपलक झाले जातात. तिसरं षटक मार्गस्थानी विकेट नक्कीच आपण गमावताना पाहत नाही. इथे मात्र खोला टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला जमीची बाजू आपण पाहतोय न्यूझीलंड अंजूर संघाची की या सीझनचा या हंगामाचा पहिलाच सामना खेळतात आणि अजूनही या संघाचं एकही विकेट इथे बाद झालेलं नाही. ब्रेक थ्रूसाठी झगडताना आपण बघू सध्या भक्तिधाम डुंगर संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाज हर्ष पटेल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र जागेऊन खडे खडे वाढ शॉट. भीम टोला वज्र टोला पत्रा बजाव शॉट. षटकार. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून हा पत्रापद शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आणि षटकरी संघाची धावसंख्या 46 वर पोहोचते. 46. फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल उचल करताना फलंदाज आपण पाहतोय प्रतीक. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. धनाजी पाटील मास आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांनी षटकांची हॅट्रिक केलेली आणि आता मात्र आपण पाहतोय प्रतीक पाटील देखील षटकांची हॅट्रिकवर. रौनक वज आणि आतिश माली यांनी हा कारनामा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेला आहे. तिसरा फलंदाज बनेल का पाहावं लागेल. इथे मात्र फटका फसलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. संघनायक मात्र झेल ड्रॉप. स्लॉफी वर्क आपण पाहतोय सुमार त्याचं क्षेत्ररक्षण इथे मात्र झेल सोडला गेलेला आहे आणि परिणामस्वरूप जीवदान होईल. फलंदाजाला जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज धावा पूर्ण करतोय 1 आणि संघाची धावसंख्या 53 वर पोहोचते. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर न्यूझीलंड अंजूर संघाची पाहायला मिळते ते 53 धावा. मित्रांनो आपण उल्लेख केला होता की 1983 मध्ये आजच्या दिवशी डॅरेन सॅमीचा जन्म झाला होता आणि T20 क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला असा संघनायक आहे ज्या संघनायकाने वेस्ट इंडिज संघाला तब्बल 2 वेळा विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला आणि त्याच्या नावाने ते विश्वचषक जिंकल्यानंतर एक मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या नावाने, ज्याच्या नावे नक्कीच जर बघितलं आणखीन 2 विक्रम आहेत. कारण वेस्ट इंडिजचा T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला गोलंदाज ज्याने 5 पूर्ण केलं, 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज. आणि तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध जो T20 सामना खेळला गेला होता त्या सामन्यामध्ये अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवण्याचा 50 झळकवण्याचा विक्रम देखील डॅरेन सॅमीच्या नावे आहे. आज त्याचा जन्मदिवस. कारण आजच्या दिवशी 20 डिसेंबर 1983 मध्ये त्याचा जन्म झाला होता. इथे मात्र पिकअप शॉट. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमापार.
38 धावा या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होते त्या विक्रमाची धनाजी पाटील सांगते की प्रतीक पाटील आणि या बरोबरी केलेली आहे. क्या बात आहे. आणि तो विक्रम आता मोडीत निघेल का नाही पाहावं लागेल. मोडीत निघालेला आहे कारण त्याच्या बॅटमधून हा षटकार विक्रम 44 धावा प्रतीक पाटीलच्या नावे. धनाजी पाटील जे एक्सपर्ट स्कोरर आहेत आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत. इथे मात्र 50. क्या बात आहे. 50 धावा बॅट उंचावायची आहे. प्रतीक पाटील याची अप्रतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळतो आणि या खासदार चषक खास चषकामधील हा खास अर्धशतक आपण बघतोय प्रतीक पाटीलच्या नावे. 13 चेंडूमध्ये 50 धावा. चौऱ्याऐंशी या लक्ष्याचं पाठलाग भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे संघ कशा प्रकारे करेल यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील. माझे सगळे समालोचक विशाल लक्ष आहे आणि या समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील विशाल पाटील. नक्कीच 15 बजाव शॉट म्हटलं तर शॉट ऑफ द डे आणि शॉट ऑफ द टुर्नामेंट देखील सर म्हणता येईल आणि ऑन ऑफ द ऑफच्या अंदाजाने फटका केला होता. तर लक्ष विशाल आहे. ऐकूया आपण विशाल पाटील यांच्या आवाजातून. थँक्यू डीजन.
पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये चेंडू ग्राउंडच्या आतमध्ये कमी आणि बाहेर जास्त होता आणि मोस्ट ऑफ तर मला असं वाटलं की बहुतांशी वेळा चेंडू हवेमध्ये देखील होता. काय बॅटिंग राहिली. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीक पाटील अगदी मैदानाच्या आतमध्ये बरसला होता, ज्याचा बॅटमधनं तब्बल आपण षटकार पाकले. 7 षटकार आणि 3 चौकार आणि इंडिव्हिज्युअली त्यानं बनवल्या रन्स. 62 धावा बनवल्या प्रतीक पाटीलने. काय बॅटिंग राहिली आणि जे लक्ष ठेवलं गेलं 84 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. गोलंदाजीचा स्तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाकला गेला तर सर्वेश 14, त्यानंतर स्वप्नील 19, बट हर्ष पाटील 20, तुषार पाटील तर एका षटकामध्ये 30. गोलंदाजी मी म्हणेन जर पाकले गेले ज्याप्रमाणे अपेक्षा होता त्याप्रमाणे नाही झाली, बट फटके काय पाहायला मिळालं प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. स्पेशली जो एक षटकार मला आठवतं की ठीक आमच्या VIP डायसच्या वरती पडला होता तो फटका. काय बॅटिंग राहिली. जोही बॉल अगदी मिडल केला तो फक्त बाउंड्री लाईनचा बाहेरच जाताना दिसला आपल्याला. आता पहिल्या षटकामध्ये रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. बघा एंट्री थोडी लेट आहे बट थेट आहे. काय खेळ राहिला. फर्स्ट हाफ जो कंप्लीट झाला प्रत्येकी प्रेक्षकाने पहिलं सत्र एन्जॉय केलं कारण बॅटिंग लाजवाब झाली. बट आता दुसरं सत्र कसं राहील. सर्वेश पाटील आणि त्यांच्यासमोर डायनल भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बघा जो इंटेंट खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये प्रीतम अथवा प्रतीकने दाखवला तो इंटेंट मी म्हणेन की या दोन्ही फलंदाजांनी इथे दाखवायला हवा. त्या अप्रोचने खेळ करायला हवा कारण या सामन्यामध्ये आता गमवायला काही नाही आहे बट कमवायला भरपूर काही आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आपण जर विचार केला तर एक विक्रम आहे, त्याची माहिती मी या चेंडू नंतर पोचवेन. पहिलाच बॉल फ्रंट फुटवरनं पुल केला हवेमध्ये, फुल्डर आहेत लॉंग ऑनला, कॅच पकडली जाईल आणि पहिला चेंडू वरती डगआउटची दिशा आता रोहितने दाखवली सर्वेशला. पहिला धक्का लागला डुंगे टीमला. सफलता अगदी पहिल्याच चेंडूवरती मिळाली. बॅटर सर्वेश पाटील बाद झाले तर तुषार पाटील क्रमांक 3 वरती येतात. पहिला धक्का लागला. नेक्स्ट बॉल. तुषार दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील अपील बट अंपायर संमत नाही आहेत. दरम्यान डॉट बॉल इथे येतो. बघा जी गोष्ट मी सांगत होतो की याआधी आपण हर्ष दिलवन जय पार्थिव गोवेला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये बरोडीच्या स्पर्धेमध्ये 88 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करताना पाहिलेल्या आहेत. अवघे मला वाटतं की 2 चेंडू ठेवून ती मॅच जिंकली होती आणि ती मॅच देखील 4 ओव्हरचीच होती. बॅट्सीकडा बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डरला बीट केलं म्हणजे हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक 2 चांगले फटके येत आहेत. चौकार. दोन चौकार आले. धाव फळक 8 वरती. तुषार पाटील प्रयत्न तर करतात. बॅट्सीकडा बॉल हव्यामध्ये, विकेट कीपर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. धक्का आता दुसरा लागला तुषार पाटीलला.
मिळेल आणि हा तिसरा धक्का अवघ्या 8 धावेंवरती लागला टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेला. विशाल येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. फर्स्ट हाफ प्रतीकने आज डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलं. 62 नॉट आउट बनवल्या. न्यू सिद्धिविनायक अंजूरची ही पहिली स्पर्धा, खऱ्या अर्थाने ही पहिली स्पर्धा ते खेळतात या नवीन हंगामामध्ये. बट काय खेळ राखला फर्स्ट हाफमध्ये. या सामन्यामध्ये जो जिंकेल नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर. आणि वडघर संघाने देखील एक निसटता विजय मिळवला आणि त्यांचा आत्मविश्वास देखील आता वाढलाच असेल. म्हणजे पुढील सामना देखील आपल्याला रोमांचक पाहायला मिळू शकतो. बट खेळेल कोणत्या सामन्यामध्ये आता तर आपण हेच म्हणू शकतो की या सामन्यामध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ फारच पुढे. डायनल भगत स्ट्रायकिंग एंडवरती. डायनल पगला स्ट्रोक. डायनलचा स्विच हिटचा फटका आणि दरम्यान फिल्डिंग चांगली राखली. आणि बघा जेव्हा आपला दिवस चांगला नसतो ना तेव्हा चांगले फटके देखील फिल्डर्सच्या हातामध्ये जातात. आणि जर आपण मागील फटका उचलून पाहिला तर फटक्यामध्ये काहीही कमी नव्हती. स्विच हिट खेळले, प्रॉपर कनेक्शन देखील होतं, बट गॅप मिळाला नाही. सिंगल मिळेल. धावफलक आता 9 वरती जाऊन पोहोचला. 84 चेस करत असताना एक शांत सुरुवात आणि 3 धक्के देखील लागलेत. आता समीकरण देखील डुंगे संघाच्या रीचपासून फार दूर चाललं हेच वाटतं. विशाल ऑन साईडला हा फटका. विशालचा काऊ फेसमध्ये फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. धावफलक ठीक जाऊन पोहोचला डबल डिजिटमध्ये. 1-0. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल डायनलसाठी हा बॉल होता, बट दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर काढायचा डबल 1. 11 धावा धावफलकावरती. सुदर्शन पाटील दरम्यान या षटकामध्ये गोलंदाजी करतात. हा देखील या टीमचा एक अनुभवी गोलंदाज आहे. या टीममध्ये जर आपण विचार केला तर 4 नावं माझ्या मुखामध्ये येतात. त्यांचा उल्लेख मी आवर्जून करेन. सन्मान इथे दिला, बट बॅट साईडने टोळणलाचा हा बॉल लागला होता. एक सिंगल इथे मिळेल बघा. त्यामध्ये आपण आवर्जून रोहित पाटील जे लॉंग ऑफला आहे, त्यानंतर ओपनिंगला आपण प्रीतमला पाहिलं, प्रतीकला पाहिलं, त्यानंतर सुदर्शन पाटील असतील. हे चेहरे तुम्हाला नेहमीच या टीममध्ये खेळताना दिसतात आणि चांगला खेळ करताना दिसतात. ही महत्त्वाची गोष्ट. धीम्या गतीने टाकला. लाईन पिक जरूर केली होती, बट हवा तसा बॉल जर आपण पाहिलं तर बॅटवरती घेता आला नव्हता. अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक खेळलं होतं. एक सिंगल इथे मिळेल. आणि आता असंच वाटतंय की ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज बॅटरची आहे, ज्याप्रमाणे बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे, पराभव स्वीकारला असंच आता वाटतंय. कारण प्रयत्न देखील आता केले जात नाही आहेत. ओव्हर द विकेट फुल लेंथ लॉफ्टेड फटका डायनल भगतचा बॅटमधनं. षटकार येतोय डॅनल भगत यांचा बॅटमधनं. बघा पहिल्या चेंडूवरती जिथे सर्वेश बाद झाला आणि ती खराब सुरुवात जी राहिली त्याच्यामधनं रिकव्हरी झालीच नाही टीम डुंगेची. नेक्स्ट बॉल डायनलचा हा फटका अगदी जर पाहिलं एलिव्हेशन नाही मिळालं. फेसमध्ये फिल्डर दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि सिंगल रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ट्वेंटी ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आणि आता खेळ शिल्लक असेल या सेकंड इनिंगमध्ये, या सामन्यामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा अजून देखील खेळ बाकी आहे. आणि येत्या 12 चेंडूवरती जर आपण विचार जर केला तर
जिंकण्याकरिता अजून देखील रन्स इथे बनवायचे आहेत. 64 64 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आणि असं वाटतं की आता हे समीकरण फारच दूर निघून गेलंय डुंगे संघाच्या रीच पासून. थर्ड ओव्हर पगलास बॉल पुल खेळला ऑन साइडला पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल षटकार येतोय. डायनल भगत इथे बाद झाला. बघा डायनलने देखील तसा परीने चांगलेच प्रयत्न केले बट या चेजमध्ये एकंदरीत एखाद्या फलंदाजाच्या चांगल्या खेळीवरती चांगल्या बॅटिंगवरती 4 ओव्हरमध्ये 84 बनवल्या जाऊ शकत नाही आहेत. शॉर्ट पिच होता पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे येतो आणि या सामन्यामध्ये आता असंच वाटतं की फक्त औपचारिकताच बाकी आहेत. आता किती धावांनी अंजूर संघ हा सामना जिंकेल हाच प्रश्न आता असं वाटतंय कारण धावफलक 26 आणि जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असून देखील जर आपण पाकलं गेलं तर असेल रिक्वायर्ड असेल 58. अपील दरम्यान इथे झाली बट अंपायर सहमत नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल इथे येतो. यज्ञेश कोळी या षटकामध्ये गोलंदाजी करतो. षटकार तसा अगेन्स्ट आला बट त्यानंतर आपण पाहिलं की विकेट 2 निर्धाव चेंडू त्यानंतर देखील आले म्हणजे कमबॅक यज्ञेशचा देखील चांगला राहिला. तर या मॅचमध्ये बघा फर्स्ट ऑफ ऑल गोलंदाजांकडे एक्स्ट्रा रन्सचं क्वेश्चन होतं तो देखील एक ॲडव्हान्टेज. हा देखील लॉफ्टेड फटका हवेमध्ये विकेट आणखीन एक मिळू शकते. फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली. धक्का आता आणखीन एक लागलाय 5वा धक्का लागलाय टीम डुंगेला. धक्का दरम्यान 5वा लागला. यावेळेस बॉलला चेस जरूर केलं होतं बट दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आणि खऱ्या अर्थाने या विभागाचे भाग्य विधाते नव्हे तर या संपूर्ण भिवंडीचे भाग्य विधाते भिवंडी लोकसभेचे खासदार सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहत आहात आणि साहेबांच्याच नावाने ही स्पर्धा अनुभवली जात आहे या क्रीडांगणावरती. आणि त्याचं आयोजन चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुली टीमने केलं आणि नो डाऊट चौथा हिरवा स्पोर्ट्स क्रिकेट संघ मानकुली जेव्हा ही स्पर्धा आयोजित करतो लास्ट सीझन असो हा सीझन असो प्रत्येकी वर्षी आयोजन आणि नियोजन या गोष्टीमध्ये तुम्हाला क्वालिटीज पाहायला मिळेल आणि भरपूर चांगलं आयोजन यावर्षी देखील त्यांनी केलं. आणि सध्या सगळीला सामने देखील तितकेच चांगले आपल्याला या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळतात. बट हा सामना थोडा एकतर्फा चालला कारण फर्स्ट इनिंग ज्याप्रमाणे राखली पूर्णपणे आपण असं देखील म्हणू शकतोय की गोलंदाजी क्रमाला डिस्ट्रॉय केलं नेस्तनाबूत केलं असं देखील आपण म्हणू शकतो कारण 83 फर्स्ट हाफमध्ये बनवला गेला.
आता 84चा चॅलेंज स्वीकारत असताना 3 षटकांचा खेळ झाला आणि फक्त धावा. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 28, म्हणजे येथे 6 चेंडू. जर आपण पाहिलं तर आवश्यक रन्स ज्या आहेत 56, 56 अजून देखील बनवायचे आहेत. आणि कॅल्क्युलेशननुसार नव्हे तर मी म्हणेन 56 आता चमत्काराची अपेक्षा देखील आपण ठेवू शकत नाहीये. लास्ट ओव्हर गोलंदाज दीपेश कोहली गोलंदाजी मार्कवरती. चला वडघर टीमचे कॅप्टन चला आपण या. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल दरम्यान आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता. डायरेक्ट हिट जर आला असता तर बॅटर डेफिनेटली रनआउट होता, बट तसं काही झालं नाही. दरम्यान डॉट बॉलने सुरुवात या लास्ट ओव्हरची दीपेश कोहली ते करतो आणि सध्याच्या घडीला आता ही सराव करण्याची संधी आहे, असेच आपण म्हणूया की एक्सपेरिमेंट देखील केले जाऊ शकतात. कारण अशा मोमेंटला बघा दबाव तर अजिबातच नाही आहे, कारण रन्स फार जास्त हवे आहेत जिंकण्याकरिता. ओव्हर द विकेट 22 एक सिंगल देखील कंप्लीट झाली. मिळतील या धावा 2 धाव फळक. या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता 30 वरती जाऊन पोहोचला. आजचा जो शेड्यूल आहे, पहिला सामना आपण पाहिला, चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुलीने बाजी मारली. सेकंड मॅचमध्ये एक निसटता विजय यश पाटीलने मिळवून दिला गावदेवी स्पोर्ट्स वडगरला. आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये आता अंजूर संघ देखील विजयाच्या दारावरती उभा आहे. फक्त औपचारिक त्या मॅचमध्ये बाकी आहे आणि यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वडगर त्यांचा अगेन्स्ट नो डाऊट अंजूर संघच खेळेल. आणि दरम्यान इथे घडलं काय पाहावं लागेल. बॉल तर पॉईंट क्षेत्रामध्ये गेला, कारण समालोचक कक्ष जेव्हाही साईड अँगल असतं इथनं वाईट बॉल नो बॉल त्यानंतर एक्झॅक्टली काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतात ते सांगणं हे तितकं सोपं नसतं. दोन चेंडू झालेले आहेत या अंतिम षटकामध्ये. 4 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. नेक्स्ट बॉल आणि आता देखील डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा अंपायर सांगतील हा वाईट बॉल. आणि आता विचार आम्हाला देखील हा येतो की आता थोडं जास्त उशीर झालाय, कारण आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू टाकलेत गोलंदाज दीपेश कोहलीने. आणि त्या अनुषंगाने पाकले गेले तर रोहित देखील काही गोष्टी त्याला सांगतो की आता ऑफ स्टंपवरती गोलंदाजी कर, त्याचा प्रयत्न कर, कारण 2 वाईट देखील या ओव्हरमध्ये आले. आणि आता देखील डाऊन द लेग साइड. बघा या मॅचमध्ये एक्स्ट्रा रनचे कुशन आहे म्हणून या अतिरिक्त धावा टोचणार नाही आहेत, पण एखाद्या निर्णायक क्षणावरती जेव्हा लास्ट ओव्हरमध्ये 10-15 उरतील आणि त्या क्षणामध्ये जर अशी गोलंदाजी झाली तर ती टोचेल टीम अंजूरला. कारण बघा आपल्याला पुढील सामन्यांसाठी ऑलरेडी प्रिपेअर राहावं लागतं, कारण एखादा सामना जेव्हा आपण इझिली जिंकतो त्यानंतर पुढील सामन्याचा विचार करणं देखील आवश्यक. आता हा फुल टॉस बॉल हवेमध्ये. लॉंग लेगला फिल्डर आहेत पोहोचतात, बट कॅच इथे पकडली जाणार नाहीये. आणि हा बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नेक्स्ट बॉल. आता पायांवरती हा बॉल आलेला आणि दरम्यान पॉईंट क्षेत्राकडे हा चेंडू चालला. आणि जर आपण पाहिलं तर हा येतोय निर्धाव. आणि चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक चांगली लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. जी लढत असेल गावदेवी स्पोर्ट्स वडगर त्यांचा अगेन्स्ट नो डाऊट दिव्यनायक अंजूर संघ आपल्याला खेळताना दिसेल. एक संघ ज्यांनी खरं अर्थाने त्यांच्या गोलंदाजीमध्ये दमखम दाखवून बाजी मारली. आणि एक टीम अशी जिने जस्ट या चालू सामन्यामध्ये बॅटिंगमध्ये पॉवर काय असते ती पॉवर त्यांनी दाखवली. प्रतीक पाटील त्यानंतर प्रीतम पाटील यांची जबरदस्त इनिंग, स्पेशली प्रतीक 62 नॉट आऊट बनवला. म्हणजे पुढील लढत देखील मित्रांनो पाहायला विसरू नका. आणखीन एक बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता चेंडू शिल्लक शेवटचा 1. चला वडगर संघाचे कॅप्टन आपण या. आणि अशा प्रकारे दरम्यान सामना इथे समाप्त झाला. आणि प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस खासदार चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक ज्यानं बनवलं 62 धावा ज्यानं बनवलं तब्बल 7 षटकार आणि 3 चौकार ज्याचा बॅट बदला आले तोच प्रतीक पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर.
दादा केनी दादांना मी विनंती करतो की आपण आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दादांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस इथे करणार आहोत. चला टीम अंजूर चे कॅप्टन